करत आहे. आज आपण बनवणार आहोत खुरासणीची पौष्टिक आणि महिनाभर टिकणारी आणि दवाखारी चटणी. त्यासाठी मी अर्धा किलो हे खुरसणी घेतलेली आहे गावरान. ती चांगली चावून त्यामधले बारीक खडे काढून घेतलेले आहे आणि साफ करून घेतलेले आहे चांगली. त्यानंतर आपण हे सेंदव मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडे शेंगदाणे, त्यानंतर 20 वाळलेल्या लाल मिरच्या, शक्यतो लालच मिरची घ्यायची. त्यानंतर खोबऱ्याचा कीस 1 वाटी, त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर जिरं. चला तर आता बनवूया. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता कढई तापल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ही खुरसणी. टाकल्यानंतर आपण ती भाजून घेणार आहोत. ती तळतळू द्यायची, तोपर्यंत भाजायची. जास्त नाही भाजायची, नाही तर चटणी कडसर लागते. तळतळली की समजून जायचं व्यवस्थित भाजली गेली आहे. शक्यतो खोलगटच कढई घ्यायची, त्यामुळे साईडला उडत नाही. आपली खुरसणी छान भाजली गेली आहे. आपण एका प्लेटमध्ये हातामध्ये काढून घेणार आहोत अशी. नंतर आपण परत कढईमध्ये घेणार आहोत. कढईमध्ये आपण टाकणार आहोत खोबऱ्याचा कीस, खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे आणि जिरं, जास्त नाही काही करायचं, जास्त काळा नाही करायचं. आहे आता हे आपण थंड होऊ देऊया 5 मिनिटं, मग मिक्सरला ग्राइंडर करून घेऊया. सगळ्या वस्तू ना बिना तेलाच्या भाजून घेतलेल्या आहेत. चला आता हे थंड झालेलं आहे, हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत. मीठ टाकणार आहोत. आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. अशी तयार होते आपली खुरसणी. एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. टेस्टी आणि खूप छान लागते ही चटणी. खुरसणीची चटणी तयार. आता आपण जेव्हा आपल्याला खायची ना त्यावेळेस आपण यामधून चम्मच काढून अशी वाटीमध्ये घ्यायची. तेल न टाकल्यामुळे अशी सुटसुटीत होती चटणी, नाही का. हे बघ वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर ना ती अशी मिक्स करून घेणार आहोत. अशी मिक्स केल्यानंतर पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सबस्क्राईब करा आणि हवी असेल तर कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.